माझं नाव नंदिनी. मी 33 वयाची आहे. माझ्या घरी माझा भाऊ आणि मी आणि आई-वडील असे 4घे जणच होतो. माझे वडील हे थोडे दारुडे होते. कधी-कधी दारू पिऊन यायचे. तशी माझी आई घरकाम करायची, म्हणजेच घरीच असायची. माझा भाऊ तसा वयाने 24 होता. आमच्या दोघांमध्ये 7 वर्षाचा फरक होता. वडील पहिल्यांदा दारू पित नव्हते, पण काही दिवसातच त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली होती. त्याचं काय कारण होतं हे आम्हालाही कळालेलं नाही, पण आम्ही विचारल्यानंतर ते सांगतही नव्हते. आता 5 ते 6 दिवस झाले ते कंटिन्यू दारू पित आहेत आणि घरामध्ये भांडणाचं वातावरण तयार करत आहेत. पण त्यांना कशाचं तरी टेन्शन असावं असं आम्हाला वाटतं. आता तुम्ही समजून जा, माझं वय 33 आहे, मग वडिलांना कशाचं टेन्शन आलं असावं. मला घरी येणारा प्रत्येक मुलगा हा नकार देत होता. लग्नासाठी खूप प्रयत्न घरातले करत होते. तशी मी दिसायला सुंदर पण होते. घरची परिस्थिती आणि माझ्या अपेक्षा पाहून मुलं नकार देत होते. माझ्या अपेक्षा अशा होत्या की मला सर्व्हिसवाला नवरा करायचा होता, पण तसं आमच्यात कोणी भेटतच नव्हतं. मला आतापर्यंत बरीच मुलं पाहून गेले होते, कारण की मी सुद्धा तब्येतीने खूप जास्त होते आणि मला तब्येतीने जास्त असणारी मुलं खूप आवडत होती. ह्या अशा माझ्या अपेक्षा माझ्या वडिलांना त्रास करत होत्या. त्यांना मानसिक त्रास होत होता, कारण की अशी मुलं कुठे भेटतच नव्हती. आणि आता त्यामुळे माझं वय पण वाढत चाललेलं होतं. हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं, पण माझ्या आईवडिलांना ह्या गोष्टी जाणवत होत्या, कारण गावामध्ये वातावरण तसंच झालं होतं. माझ्या घरी गावामध्ये एक वेगळी संकल्पना तयार झाली होती की या मुलीचं कसं व्हावं, तिचं लग्न होईल की नाही आणि हिला हिचे आईवडील काय आयुष्यभर पोसणार आहेत की काय, याच गोष्टीचं टेन्शन सगळ्यांना असायचं. मी शाळेत शिकवायला जायचे. जाताना मी साडी घालून जात होते, त्यामुळे सगळ्यांची नजर माझ्यावर असायची. साडीमध्ये मी खूप छान दिसायचे. माझे शरीर पूर्ण गच्च भरलेलं होतं आणि माझ्या कमरेचा बांधासुद्धा खूप छान होता. त्यावर सगळ्यांच्या नजरा पडायच्या. सगळे माझ्याकडे पाहतच राहायचे. गावामध्ये जशी मी आले होते तसे माझ्यावर काही लोक टपूनच असायचे, पण मी कोणाला बोलतही नसायचे. माझा स्वभाव म्हणजे खूप शांत होता. जर कोणी मला बोललं तरच मी बोलत असायचे अथवा बोलतही नसायचे. फक्त मी निर्भीडपणे सगळ्या गोष्टी करायचे. पण एक माझ्या अपेक्षा होत्या की मला सर्व्हिसवाला नवरा असावा, कारण की अशा व्यक्तीशी माझं लग्न व्हावं. व्यक्ती शरीराने चांगला असावा, त्याला शरीराची काळजी घ्यायला यावी आणि तसेच त्याला दुसऱ्याबद्दलही आपुलकी असावी. मी असा नवरा शोधत होते. एके दिवशी काय झालं मी तुम्हाला सांगते. आई-वडील माझे दोघेही कामाला जायला सुरुवात केली होती. आईला घरी बसून स्वतः करमत नव्हतं. आई काही ना काही काम करायला घरातून बाहेर पडायची. वडील तसं त्यांचं काम करायला निघून जायचे. एके दिवशी शाळेतून घरी जात असताना रस्त्यामध्ये खड्ड्यातला चिखल माझ्या अंगावरती उडाला. पाऊस जोराचा होता. गाडी जोरात तिथून निघून गेली होती. त्या गाडीचा वेग खूप जास्त होता, कारण पाऊस खूप जास्त होता. तो चिखल माझ्या पूर्ण शरीरावरती पडला होता. खूप घाणेरडं वाटत होतं. मी साडी तशी झटकली, पण तो चिखल निघणार नाही. मी तशी चालत घरी आले. घरी आल्यानंतर आमच्या घरी आमच्या शेजारचा अतुल येऊन बसला होता. तो माझ्या भावासोबत होता. दोघांच्या चांगल्या गप्पा झाल्या होत्या. दोघेजण पण एकमेकांना खूप चांगलं सांगत होते, पण अतुल दरवेळेस माझ्यावर नजर ठेवून असायचा. त्याला काय वाटायचं काय माहीत, पण तो सारखा मला वरून खाली, खालून वर पाहायचा. त्याला माझ्याबद्दल जास्तच प्रेम होतं. मी आले, दरवाजात उभे राहिले. माझा भाऊ उठला आणि मला म्हणाला, "दीदी, तू खूप भिजून आली आहेस आणि हे तुझ्या अंगावरती काय पडलं आहे?" मी माझ्या भावाला म्हणाले, "अरे, येताना रस्त्याचा थोडा चिखल उडाला आहे. एक गाडी जोरात शेजारून गेली." भाऊ म्हणाला, "ठीक आहे, घरामध्ये ये." आणि मी घरात आल्यानंतर बाथरूमकडे गेले. माझा भाऊ अतुलला म्हणाला की तू इथेच बस, मी चहा बनवायला ठेवतो. चहा बनवायला ठेवतो म्हटल्यानंतर माझा भाऊ किचनमध्ये गेला. अतुल सोफ्यावरती बसून राहिला होता. मी बाथरूमकडे गेलेले पाहून अतुल बाथरूमच्या दिशेने आला. हळूहळू तो दरवाजापर्यंत आला. दरवाजा थोडासा उघडाच होता. त्या दरवाजातून आतून सर्व काही गोष्टी दिसत होत्या. तो हळूच डोकावून ते पाहू लागला. मी आतमध्ये गेल्यानंतर साडी काढली. साडी काढल्यानंतर मी पूर्ण भिजली होती. मी परकर पण काढला आणि माझे सगळे शरीर उघडं झालं.
नंतर मी टॉवेलने पुसू लागले. सर्व अंग मी पुसून घेतलं आणि नंतर मी सगळी आतली कपडे घालून घेतली. त्यानंतर एक पंजाबी ड्रेस घातला, ज्याच्यामध्ये माझं शरीर पूर्ण दिसत होतं. अतुल सर्व पाहत होता. लग्नाच्या आधी मला अतुलने असं अवस्थेमध्ये पाहिलं होतं. अतुलला अजूनच प्रेम वाटू लागलं, कारण की त्याने मला पूर्ण अवस्थेमध्ये असं पाहिलं होतं. त्याला माझ्या शरीरावर प्रेम करायचं होतं, म्हणून तो माझ्या भावाशी सुद्धा जास्त बोलत होता आणि त्याला त्याच्या मोहक जाळ्यामध्ये पाडत होता. तो आता दररोज माझ्यावरती नजर ठेवून असायचा. एके दिवशी माझे वडील दारू पिऊन आले. दारू पिऊन आमच्या शाळेच्या जवळच गटारीमध्ये पडले. शाळेतील मुलांनी मला येऊन सांगितलं, "बाई, तुमचे वडील तिथे दारू पिऊन पडले आहेत." मला खूप वाईट वाटू लागलं, कारण की घरातलं असं वातावरण पाहून मला घरामध्ये थांबू वाटत नव्हतं. मुलं मला सांगत आले होते की, "बाई, तुमचे वडील तिथे दारू पिऊन पडले आहेत. जा, त्यांना वाचवा, घरी घेऊन जा. तुम्ही घरी घेऊन जा." मी हातातलं सगळं काम ठेवून वडिलांकडे गेले. वडिलांकडे गेल्यानंतर पाहिलं तर वडिलांना पायाला, हाताला, डोक्याला खूप लागलं होतं. मी त्यांना कसंबसं चालवत होते. वडिलांची ही तब्येत जरा जास्तच होती. जास्त असल्यामुळे मला त्यांना उचलता येईना. मी माझ्या भावाला घरी फोन लावला. माझ्या भावाला बोलवलं. माझ्या भावासोबत अतुलही आला होता. मग अतुल आणि माझ्या भावाने माझ्या वडिलांना खांद्यावर घेतलं आणि चालत चालत आम्ही घरी आलो. वडिलांना मीही उचललं होतं, त्यामुळे पावसाळ्यातला चिखल माझ्या साडीला लागला होता. अतुल आणि सूरजने माझ्या वडिलांना घरात आणलं, बाथरूममध्ये नेलं, व्यवस्थित त्यांना अंघोळ घातली. त्यांना खूप लागलं होतं, पायाला चांगलं सोललं होतं. डोक्याला मुका मार लागला होता, कारण की दारूच्या नशेत ते एकदम असे खाली पडले होते. आता त्यांना व्यवस्थित अंघोळ घालून त्यांच्या रूममध्ये नेऊन सोडलं. मी अतुलला म्हणाले, "तू पण इथेच बस, आपण चहा बनवूया, असं पिऊया. तू पण आम्हाला खूपच मदत करतोयस." त्यामुळे अतुलला खूप छान वाटलं, कारण की खूप दिवसातून मी त्याला बोलले असेल. मी त्याच्या बाजूने अतुल फ्रेश झाला आणि तिथेच बसला. नंतर मी फ्रेश व्हायला गेले. मी दरवेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि फ्रेश होऊन आले. चहा बनवला आणि चहा बनवून हॉलमध्ये येऊन आले. अतुलला चहा दिला. अतुलला चहाचे गुणगान गात होता. हळूहळू मलाही अतुल आवडू लागला होता. अतुल तसा तब्येतीने सुद्धा चांगला होता. तो काय पैलवान नव्हता, पण त्याची तब्येत खूप चांगली होती. चांगलीच मैत्री झाली होती आता. माझा भाऊ कॉलेजवर जायचा, त्यानंतर मी घरी असायचे. कधी मला सुट्टी असली तर अतुलसुद्धा घरी यायचा आणि निवांत बसायचा. आता तो आमच्या घरातला सारखा झाला होता. कधी पण यायचा, घरात बसायचा, जेवण करून जायचा. आता काही तसं वाटत नव्हतं, पण अतुलच्या मनात वेगळ्याच गोष्टी चालायच्या. एके दिवशी काय झालं, मी अशी सुट्टी घेऊन घरी बसले होते. आई-वडील दोघे पण कामाला गेले होते. आईला घरी बसवत नव्हतं, म्हणून ती काही ना काही काम काढून निघून जायची. मी सुट्टी घेऊन घरी होते. त्यानंतर घरामध्ये अतुल आला. अतुलला दरवेळेप्रमाणे मी म्हणाले, "ठीक आहे अतुल, बस इथे सोफ्यावर, मी काही ना काही खायला घेऊन येते." असं म्हणून मी किचनमध्ये गेले आणि किचनमधून मी फरसाण घेऊन आले. अतुललाही थोडासा दिला आणि मी खायला सुरुवात केली. तसं आमच्या टीव्ही चालू होता. टीव्हीमध्ये पिक्चर लागला होता. एक रोमॅन्टिक सीन चालू होता. तो सीन आम्ही दोघेही पाहू लागलो होतो आणि तसेच आम्ही दोघेही एकमेकांबद्दल रोमॅन्टिक होऊ लागलो होतो. आता आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. अतुलने त्याचा हात माझ्या मांडीवर ठेवला. तसं मला खूपच भारी वाटू लागलं. आता तो माझ्याशी भरपूर काही गोष्टी करणार होता. मलाही अतुलबद्दल खूप प्रेम वाटू लागलं. अतुलने दरवाजा लावला, कडी लावली. नंतर अतुल माझ्याजवळ येऊन बसला. नंतर मी अतुलला एक शब्दही बोलले नाही, कारण की माझंही वय त्या गोष्टी करण्याइतपत झालं होतं. मला काही वाटलंच नाही. हाताने खेळणे, माझ्या अंगावरून त्याने हात फिरवायला सुरू केलं होतं. हळूहळू अतुलनेही माझे कपडे काढायला सुरुवात केली. माझी पॅन्ट पण काढली आणि माझा टॉप पण काढला. जसं त्या दिवशी बाथरूममध्ये मला पाहिलं, तसंच अतुलला आज तसं पाहायचं होतं. अतुलने माझ्या अंगावरचे सर्व कपडे काढले. आता त्याने मला तिथे सोफ्यावरती पाडलं आणि जोरजोराने मला करू लागला. मला सहन होत नव्हतं, कारण की माझ्यासोबत या गोष्टी पहिल्यांदाच होत होत्या. सुरुवातीला मला खूपच दुखायला लागलं होतं. असं जाणवत होतं की नुसतं आगच होते, पण करणार तरी काय? आता ती आग मिटवायला अतुल आला होता. लग्नाच्या आधी मला या गोष्टी करताना काहीच वाटलं नाही,
कारण की मी याच्या आधी ह्या गोष्टी कधीच केल्या नाहीत आणि कोणाकडून अपेक्षितही केला नाही. तसा अतुलही खूप दमदार होता. त्याने मला चांगलंच खुश केलं होतं. नंतर अतुल खाली बसला. आता मी त्याच्या अंगावरती बसले होते आणि उड्या मारायला लागले. अतुललाही खूप चांगली मजा येत होती. जे अख्खा गावात कोणी केलं नाही ते आता अतुल माझ्यासोबत करत होता. पण ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाहीत असं मी आमच्या दोघांत ठरवलं होतं. मी त्यालाही सांगितलं की ह्या गोष्टी तुझ्या मित्रांसोबत किंवा गावातल्या कोणासोबतही बोलू नकोस. आपण आपल्या दोघांमध्येच ठेवूया असं म्हणून अतुलला मीट करण्यासाठी खूप प्रोत्साहन देत होते. अतुलनेही जोमाजोमाने मला करत होता आणि अतुल शांत झाला. त्याला आता सगळ्या गोष्टीचा आनंद माझ्याकडून भेटला होता. असं नवीन काहीतरी भेटलं तर ती मजा वेगळीच असते. आणि माझी ही पहिली वेळ होती, त्यामुळे मला खूपच मजा आली. दोघेही ह्या गोष्टी एकमेकातच ठेवल्या. घरामध्ये अतुल माझ्या भावासोबत खेळायला यायचा, पण आमच्या दोघात काही चाललं आहे आम्ही दोघे दाखवून देत नव्हतो. घरामध्ये कोणी नसलं तरच आम्ही ह्या गोष्टी करायचो. त्यावेळेस अतुल खूप जोमाने मला करायचं आहे असं आमचं 1 महिनाभर चालू राहिलं. आता महिना झाल्यानंतर अतुल आता थोडा थोडा आमच्याकडे यायचा बंद झाला होता. माझ्या भावाकडे यायचा बंद झाला होता. 1, 2, 3 महिन्यानंतर मला त्रास होऊ लागला होता. मी माझ्या आईला सांगितलं की मला तसा त्रास होतोय. माझ्या आई-वडिलांनी मला दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात दाखवलं आणि बघितलं तर मी प्रेग्नंट होते. माझ्या आई-वडिलांना तर धक्काच बसला. हे असं कसं होऊ शकतं? माझे आई-वडील खूप मला मारायला लागले. माझ्या वडिलांनी तिला थांबवलं. आम्ही दवाखान्यातून घरी आलो. त्यानंतर आई-वडिलांनी मला खूप मारलं. ह्या अशा गोष्टी असतात की ज्या कोणाला दाखवताही येत नाहीत किंवा बोलायचेही नसतात. ह्या गोष्टी गुपचूप निस्ताराव्या लागतात. आता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. आता तर माझ्या वडिलांना खूपच टेन्शन आलं होतं. पहिलंच माझं लग्न होत नव्हतं आणि त्यानंतर मी आता प्रेग्नंटही होते. घरातल्यांनी मला विचारलं की बाई ही कोणामुळे झालं आहे? मी 3-4 दिवस कोणाला काहीच बोलले नाही. गपचीप राहिले. पण मी त्यानंतर आई-वडिलांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. आईला तर धक्काच बसला. वडील आईला आज खूप ओरडू लागले. कारण की ह्या गोष्टी आईच्या हातात असतात. आईने जर मुलीला तेवढी सूट दिली तर मुलगी त्या लिमिटपर्यंत जाऊ शकते. नाहीतर जाणारच नाही. त्यामुळे वडील माझ्या आईलाच ओरडू लागले. आता मी आईला आणि वडिलांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. तसं आई-वडील मला म्हणाले, "अगं तुझे अतुलशी लग्न करून देऊया." आता शेवटचा पर्याय हाच होता. अतुलही तसा चांगला होता हे सगळं माझ्या भावालाही समजलं होतं. माझा भाऊ हा अतुलला खूप मारायला धावून गेला होता. दोघांच्या तडाख्याचे भांडणही झालं होतं. शिवीगाळ झाली होती. पण त्याच्यामध्ये माझ्या आई-वडील तरी काय करणार? आता शेवटचा पर्याय म्हणजे अतुलशी माझं लग्न करावं लागणार होतं. आता तर खरी माझी परीक्षा चालू झाली होती. कारण की ह्या गोष्टी सगळ्या सुरळीत चालल्या होत्या. मला अतुलपासून मूल होणार होतं. तरी काही हरकत नव्हती. माझ्या घरातल्यांनी हे सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या होत्या. पण आता अतुलची माझ्याबरोबर लग्न करायची तयारी होती की नाही हे मला माहीत नव्हतं. माझे आई-वडील अतुलला भेटले आणि अतुलच्या आई-वडिलांना भेटले. अतुलच्या घरातल्यांनी माझ्या आई-वडिलांना माझ्यासाठी बोलू लागले. अतुलच्या घरातले माझ्या आई-वडिलांचं काहीच ऐकत नव्हते. आता तर हे खूप मोठं टेन्शन येण्यासारखं झालं होतं. मला वाटलं नव्हतं की एवढी मोठी गोष्ट तयार होईल. पण मी अतुलसोबत या सर्व गोष्टी केल्या. त्याच व्यक्तीमुळे मला प्रॉब्लेम येत होता. आता अतुलच्या घरातले सुद्धा लग्नासाठी तयार होत नव्हते. मी अतुलला भेटून खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. अतुल तयार होत होता पण घरातले होत नव्हते. माझ्या आई-वडिलांनी त्यांच्यासमोर हातपाय जोडले पण करणार काय? आता शेवटचा पर्याय तोच होता. माझ्या अशा कृत्यामुळे माझ्या आई-वडिलांवर खूप मोठं संकट आलं होतं. दुसऱ्याच्या घरी जाऊन कधी अशा गोष्टी कराव्या लागतील असं आई-वडिलांना वाटलं नव्हतं. पण हे सर्व त्यांच्यावर आलं होतं. स्वतःच्या मुलीच्या किती गोष्टींवर पांघरून घालणार होते, काय माहीत. मला खूप वाईट वाटत होतं. पण आता करणार तरी काय? ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आई-वडिलांनी अशा वेळेससुद्धा मला खूप सपोर्ट केला. माझे आई-वडील त्यांच्या घरी जाऊन खूप वेळा विनवण्या केल्या. पण अतुलच्या घरातले काही ऐकायला तयारच नव्हते. त्याच्या घरातले म्हणत होते की तुमच्या मुलीला अक्कल नव्हती का? हे सगळं गोष्टी करताना का तुमची मुलगी एकदम छोटी आहे?
या सगळ्या गोष्टी आता तिला कळतात की नाही? मग तरीसुद्धा आमच्या मुलाच्या नादाला कशाला लागली होती? तुमच्याच मुलीने माझ्या मुलाला नाद लावला आहे आणि आमच्या मुलाकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या. तिचा आता वय झालं आहे. तिचं आता तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी लग्न लावून द्या, असं माझ्या आईवडिलांना ते सांगत होते. पण माझे आईवडील तरी काय करणार? आम्ही गरीब आहोत. खूप विनवण्या करत होतो. आता अतुल आणि मी भेटायचं ठरवलं होतं. एका बागेमध्ये आम्ही दोघेजण भेटलो. दोघं एकमेकांना खूप गप्पा मारायला लागलो. त्यामध्ये मी अतुलला म्हणत होते की अतुल, आपलं लग्न कसं होणार रे? तुझ्या घरचे तर ऐकत नाहीत. अतुल म्हणत होता, अगं मी माझ्या घरच्यांना सुद्धा खूप समजावून सांगितलं, पण ते ह्या गोष्टीला नकार देत आहेत. कारण की समाजामध्ये आणि आमच्या पूर्ण खानदानीमध्ये असं कोणी केलं नाही आणि हे जर असं केलं तर आम्हाला आमच्या पाहुण्यात कोणी इज्जत देणार नाही. म्हणजेच अतुलच्या घरचे इतरांना पाहून नकार देत होते. लोकांचा विचार करत होते त्या गोष्टीमध्ये. आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण दोघेही पळून जायचं आणि लग्न करायचं. तिकडेच आपण संसार थाटायचा. मी हे अतुलला समजावून सांगितलं. अतुलही पळून जायला तयार झाला. ही गोष्ट आम्ही आमच्या घरी सांगितली नाही. फक्त मी माझ्या आईला ही गोष्ट सांगितली. यामध्ये माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला. मी आईला म्हणाले, आज रात्री 2 वाजता मी अतुलसोबत घरातून निघून जाणार आहे, तर दरवाजा थोडा उघडाच ठेव. आईने मला अतुलसोबत जाण्यास खूप मदत केली. त्याच्या घरचे अतुलला खूप दबावाखाली ठेवत होते. तरी तो गाडी घेऊन आला आणि त्याच्यासोबत मी पळून गेले. आता अतुलच्या घरातले दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आले. म्हणाले, तुमची मुलगी कुठे आहे? आमच्या घरात मी दिसली नाही. आम्ही म्हणालो, आम्हालाही माहीत नाही. बरेच दिवस झालं ते घरातून बाहेर आहे. त्यावर त्याच्या घरच्यांनी आम्हाला खूप शिव्या दिल्या. हाणमार सुद्धा करायला आले होते. पण आता करणार तरी काय? शेवटी मुलीचे आईवडील आहे म्हणून आम्ही सुद्धा गप्प राहिलो. त्यांनी आमच्यावरती केस केली. दोघांमध्ये भांडण पण झाली. आम्ही बाहेर जाऊन दोघांनी एकमेकांशी लग्न पण केलं होतं. लग्न झाल्यानंतर मी माझ्या आईवडिलांना फोन केला आणि सांगितलं, लग्न झालं आहे. आईने मला अशा गोष्टींमध्ये खूपच मदत केली. एका माझ्या चुकीमुळे माझ्या आईवडिलांवरती, माझ्या भावावरती मी अशी वेळ आणली होती की त्यांना गावामध्ये कोणीही इज्जत देत नव्हतं आणि सर्व लोक टाकून बोलायचे. माझ्या एका चुकीमुळे मित्रांनो, अशा कोणत्याच गोष्टीच्या आहारी जाऊ नका किंवा अशी कोणतीच गोष्ट जवळ करू नका, ज्याच्यामुळे तुम्हाला समाजामध्ये मान मर्यादा, इज्जत घालवावी लागेल. कारण आपल्या एका चुकीमुळे आपल्या घरातील मोठं संकट येऊ शकतं. माझं तर आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे जगत आहे, पण मी माझ्या सासू-सासऱ्यांशी बोलू शकत नाही किंवा माझ्यामुळे अतुलसुद्धा त्याच्या आईवडिलांशी बोलू शकत नाही. तो त्याच्या आईवडिलांपासून खूप दूर आला आहे. आम्ही घरापासून लांब आहोत, पण सुखी आहोत. तेवढ्याच गोष्टीचं दुःख आहे की आईवडिलांसोबत असले पाहिजे. कोणतीही गोष्ट असू द्या, आईवडिलांच्या मनाप्रमाणे झाली पाहिजे. त्यांना जर ती गोष्ट पटत असेल तरच करा. सर्व काही आपल्या गोष्टी आईवडिलांच्या मर्जीने होऊ द्या. त्यातच खरंच सुख आहे आणि समाधान आहे. कारण आपल्यापेक्षा काही जास्त दिवस त्यांनी आयुष्य अनुभवले आहे. मलाही घर सोडून गेल्यानंतर अद्दल घडली. आता करणार तरी काय? शेवटी अतुलसोबत मला संसार करायचा होता. आता मी माझ्या आईवडिलांकडे जाऊ शकत नव्हते. बाकी तुम्ही समजूतदार